ज्या महिना मग जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला त्या छापली का नाही बातमी. मग आता हाही आदर्श केला पाहिजे समाजासमोर. न्यायालयाने जो निर्णय दिला त्या न्यायालयाच्या निर्णयावर मी पूर्ण. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज पॉडकास्ट. मी विजय खवसे. सध्या माझ्यासोबत एक युट्यूबर्स आहे. नागपूरमधील एक नामवंत युट्यूबर आहे अमित वांद्रे. आणि अमित वांद्रे सोबत एक 2022ला एक घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये अमित वांद्रेवर एक मोठा आरोप लावण्यात आला होता. आणि खरोखरच त्या वेळेस जे आरोप लावण्यात आले होते ते मात्र आरोप आता कोर्टाने जे आहे ते रद्द केले. आणि अमित वांद्रे जे नागपूर समाचारचे जे डायरेक्टर आहे, जे संपादक आहे ते अमित वांद्रे, आता त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलेलं आहे. याच विषयावर आम्ही अमित वांद्रे सोबत बोलणार आहे. तुमचं WH न्यूज पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. 2022ची घटना, एका प्रेम प्रकरणातून घडलेली ती घटना होती. आणि त्यावेळेस तुम्हाला खूप म्हणजे मानसिक त्रास सुद्धा झालेला होता. कारण एक नागपूर शहरामध्ये एक चांगलं डिजिटल मीडियामध्ये काम करत असताना काय नेमकं काय प्रकरण होतं, एकदम म्हणजे मनमोकळे मनानं सांगा. जे झालेलं आहे ते मनमोकळेपणाने मी आधी खूप लोकांना सांगितलं, तुम्हालाही सांगायला काही त्रास नाहीये. बघा की ज्या महिलेने माझ्यावर केस केला ते माझी एक्स होती. तिच्यासोबत माझे जे आहे ते रिलेशन होते, प्रेम संबंध होते, त्यात काही दुमत नाही आणि ते काही लपवण्यालायक सुद्धा नाही. ते कोर्टासमोर पण होते. मात्र विषय असा आहे की ज्यावेळेस त्या महिलेने केस केला त्यावेळेस ते माझ्या लाईफ मध्ये नव्हती. मी तिच्या लाईफ मध्ये नव्हतो. दोघांचं ब्रेकअप झालं होतं. म्हणजे किती वर्ष? 3-4 वर्षाचं प्रेम प्रकरण चाललं आमचं. आता त्यांचं असं मत आहे की 6-7 वर्ष झालं. माझं असं 2016 पासून 2019 पर्यंतचं ते रिलेशनशिप राहिलं. कॉलेजमधून आंबेडकर कॉलेजला होतो आणि त्यानंतर ते रिलेशनशिप मध्ये होते आणि नंतर ब्रेकअप सुद्धा झालं. जेव्हा त्या महिलेने केस केली त्या केसचा टायमिंग आणि माझा तिच्या रिलेशनचा टायमिंग, रिलेशन कॉन्टॅक्टचा टायमिंग हा 1.5 वर्ष पहिले आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो. बिलकुल म्हणजे एकही मेसेज नाही, एकही कॉल नाही, कुठे भेट नाही, काही नाही. 1.5 वर्ष पहिल्यापर्यंत माझा तिच्यासोबत काही संबंध म्हणजे मेसेज थ्रू असा काही संबंध मी एस्टॅब्लिश करू शकत नाही. त्याच्या आधी तुम्ही एस्टॅब्लिश कराल तेही मेसेजच्या थ्रू, त्याच्या व्यतिरिक्त एस्टॅब्लिश तुम्ही 3 वर्ष पहिले सुद्धा करू शकत नाही. त्या 1.5 वर्षात त्या 1.5 वर्षाच्या आधी आम्ही स्पष्ट होतं की माझा तिच्यासोबत काही रिलेशन नव्हता. तरी सुद्धा त्या महिलेने माझ्यावर जे आहे ते पण एकदम कंप्लेंट केली. कशी काय एकदम म्हणजे ते एकदम कंप्लेंट करण्यासाठी केली, म्हणजे काही कारण काय? कारण आता ते तिला विचारा तुम्ही काय कारण आहे. एकतर ते असं असतं की काही जिद्द विषय असते कोणाचा, की माझा नाही तो कोणाचा नाही. एकदम आशिकी जास्त मोठ्या लेवलची झाली असेल किंवा मी शाहरुख खानच वाटत असेल तिला की आता अमित वांद्रे पाहिजे म्हणजे एकतर्फी प्रेम होतं. नाही, एकतर्फी होतं, ते सुटलेलं होतं. एकतर्फी नव्हतं. नंतर सगळं संपलं होतं आणि काही औचित्य नव्हतं. तिला तिथे त्या गोष्टी करण्याचं औचित्यही नव्हतं. पहिली गोष्ट समजून घ्या तुम्ही. 1.5 वर्ष जेव्हा तुमचा कॉन्टॅक्ट कुठे एस्टॅब्लिश नाही आहे, मेसेज थ्रू ही कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिशमेंट नाही होत आहे, तिथे तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करता. आणि कंप्लेंट करताना काय म्हणता, पोलीस त्यांना विचारते तुम्हाला लग्न करायचं आहे का, भाई तुमचा कंप्लेंट काय आहे, की बा याने माझ्याशी लग्न केलं नाही. पोलीस विचारते की तुम्ही लग्न करायचं का, ते म्हणते नाही त्याला सजा द्यायची आहे. म्हणते मग आता सजा कसं द्यायची, तो कोर्ट देईल. नाही तुम्ही FIR करा. FIR पोलिसांनी केली. पोलिसांचं काम काय, पोलिसांनी काय दबावामध्ये काही दबाव नाही. त्यात काही मीडियाचे लोक इन्व्हॉल्वमेंट होते. त्यांनी म्हटलं की याच्यावर कंप्लेंट करा. आणि त्या मीडियाच्या लोकांनी दबाव आणला असं म्हणणं आहे. हा होत म्हणजे दबाव काय ते तर सगळ्यांना माहिती आहे ना. तिथं तुम्हालाही माहिती आहे सर की काय घटना त्यावेळेस झाली होती, किती लोक त्या गोष्टीत इन्व्हॉल्वमेंट होते. माझे एक्स मालक जे होते त्यांनी कशा पद्धतीने या गोष्टीला हे केलं होतं. त्यात त्यांची महिला कर्मचारी होती, त्यांनी कसं या गोष्टीसाठी हे केलं होतं. माझे जे माझी बायको आहे, जे आता माझी बायको आहे, तिला मेसेज करतायत की माझ्या दुसऱ्या दिवशीचे पेपरमध्ये फोटो आली, ते मेसेज माझ्या बायकोला करतायत लोक. म्हणजे या जे महिला माझे एक्स मालक होतं त्याच्यात तिची कर्मचारी माझ्या बायकोला मेसेज करतायत की पाय की तुमच्यावर तो FIR केला ते तुमचं लग्न ठरलं होतं. जेव्हा हा FIR झाली 4 नोव्हेंबर 2022ला FIR करण्यात आली. माझं लग्न 13 नोव्हेंबर 2022ला ठरलं होतं. अच्छा, म्हणजे 10 दिवसाच्या कार्यकाळात, म्हणजे 10 दिवस जेव्हा लग्नाला बाकी होतं तेव्हा FIR झाली होती. हा एक पूर्णपणे तुम्ही पकडून घ्या की षडयंत्र करण्यात आला होता की जेव्हा अमित लग्न करेल तेव्हा या सगळ्यामध्ये बदनामी करायची. अच्छा, हा पूर्ण षडयंत्र करण्यात आला होता. आणि याच्यासाठी जे आहे
ते मागील 3-4 महिन्यापासून मीटिंग जे आहे ते माझ्या एक्स मालकाच्या ऑफिसमध्ये सुरू होती. ठीक आहे, माझा जेव्हा टीका झाला होता, माझा जे बायको आहे तिचा जेव्हा टीका झाला होता तेव्हा फोटो सगळ्यांकडे गेली होती, इव्हन त्या महिलेकडे पण गेली होती. जर कंप्लेंट करायची होती तर त्यावेळेस ती करू शकत होती. त्या कंप्लेंट करायची होती ज्यावेळेस माझं तिचं कॉन्टॅक्ट संपलं 1.5 वर्षा पहिले, एकूण एक मेसेज संपला, एकूण काही तेव्हाही कंप्लेंट करू शकत होती. माझं जेव्हा लग्न डिसाईड झालं आणि जेव्हा लग्न 13 तारखेला आहे, 4 तारखेला तुम्ही FIR करता, त्याचं कारण काय? आणि त्या गोष्टीमुळे मला 10 दिवस जेलमध्ये जावं लागलं. 10 दिवस मी राहिलो. ज्या दिवशी माझं लग्न होतं 13 नोव्हेंबरला, त्या दिवशी मी संडेचा दिवस होता, त्या दिवशी मी सेंट्रल जेलला होतो. याची भरपाई कोण करून देणार आहे सगळ्या गोष्टीसाठी? मी त्यावेळेस पोलीस स्टेशन म्हणजे मी सेंट्रल जेलला मी आपले दिवस काढत होतो. 10 दिवस राहिलो फक्त त्या केसमध्ये. मी विचार करा की कशा पद्धतीने यांनी सगळ्या गोष्टी रंगवल्या आणि FIR झाली. आता त्या केसचा रिझल्ट आला आणि रिझल्ट मध्ये सांगताय की अमित वांद्रे निर्दोष मुक्त झाले. ठीक आहे, कोर्टाने ह्या गोष्टी मान्य केल्या. ते माझे 10 दिवस कोण परत आणून देणार आहे? ते माझी जे बदनामी झाली ते कोण परत आणून देणार आहे? जेव्हा माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेस जे लोक हॉलमध्ये येऊन गेले त्यांना तर वाटलं अरे तुम्ही तर सांगितलं की लग्न आहे, आज तर हॉल खाली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं भरपाई कोण करून देणार? 13 तारखेला तसं तुमचं लग्न ठरलेलं होतं, तुम्ही त्या दिवशी जेलात होते, मग तिकडनं आल्यावर मग लग्न झालं का? त्यानंतर जेव्हा मी आलो 16 तारखेला मी जेव्हा परत आलो तेव्हा ज्यांच्यासोबत माझं लग्न जुळलं आहे, जे माझी बायको आहे आता, तर त्यांच्या फॅमिलीशी आणि आमच्या फॅमिलीशी एक संवाद झाला, एक मीटिंग झाली. अच्छा, मग आणि त्यांना मी खूप क्लिअर सांगितलं, जेलमधून आल्यानंतर मीटिंग घेतली त्यांच्याकडून. तो ऑब्व्हियसली आहे ना की एवढं मोठी घटना झाली नागपूरच्या मीडियाने फ्रंट पेज बातमी लावली तर कोणाच्याही मनात येईल की या मुलाला आपली मुलगी कशी द्यायची. बरोबर, साहजिकच आहे. पण विषय असा आहे की ही जी घटना झाली या माझ्या जीवनाचा पूर्ण पास्ट जे आहे ते मी आपल्या बायकोला ऑलरेडी सांगून ठेवला होता. म्हणजे आधीच लग्नाच्या आधीच काही लपून, माझं रिलेशनशिप काही लपून ठेवलेलं नाही. मी माझ्या बायकोला सांगितलं की भाई आपण नवीन जीवनाला सुरुवात करतो, तर माझ्या जीवनाचा पास्ट तुला माहित पाहिजे, मी काही तुझ्यापासून लपवणार नाही. मी तिला ते आपला पास्ट सांगितला आणि ती म्हण ठीक आहे, सगळ्यांचा पास्ट असते, तो एक पार्ट नाही आहे. सगळं झालं आणि त्यानंतर एक मीटिंग झाली. लग्न जेव्हा हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, पेपरमध्ये बातम्या आल्यानंतर आमची मीटिंग झाली. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की हा खोटा केस आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तरी पण खूप हो नाही करता मग मुलगी खूप स्ट्रॉंग होती, नाही म्हणे की मला लग्न करायचं. कारण की हा खोटा कधी असता, जेव्हा यांनी मलापासून लपवून ठेवलं असतं काही गोष्टी, तेव्हा हा व्यक्ती खोटा असता. ज्याने ऑलरेडी सांगितलं ह्या गोष्टी मला माहिती आहे, लपलं तर नाहीये, लपवून ठेवलं नाहीये. मला शॉक कधी बसला असतं जेव्हा ह्या गोष्टी मला माहितच नव्हत्या आणि सडनली ह्या गोष्टी झाल्या. ह्या गोष्टी मला माहित होतं, यांनी पूर्ण जेन्युइनली गोष्टी सांगितल्या. पास्ट सगळ्यांचं असते आणि काही हा व्यक्ती एकलो तर नाहीये जगात की याचा पास्ट आहे, आणि अख्ख्या आजकाल सगळ्यांचा पास्ट आहे, कोणाचा पास्ट लपला नाहीये. तर याच गोष्टीसाठी तिने ते स्ट्रॉंग होती आणि तिने म्हटलं की नाही, या गोष्टीने जेन्युइन, या व्यक्तीने जेन्युइन मला सगळं गोष्टी सांगितल्या, मी लग्न करतो. आणि तिच्या बोलण्या म्हणजे फॅमिलीच्या विरोधात जाऊन त्या व्यक्ती म्हणजे त्या महिलेने माझ्या बायकोनी लग्न केलं. आज आम्ही खूप सुखी आहोत. ठीक आहे, मला एक मुलगा आहे 6 महिन्याचा. माझं तिचं लाईफ खूप सुंदर सुरू आहे आणि खूप चांगली जिंदगी आमची सध्याची सुरू आहे. हा विषय असा आहे की त्यावेळी जे बदनामी करण्यात आली, त्या बदनामीचा, ठीक आहे मी मीडियाचा पर्सन आहो, मला समजते की बातम्या कशा प्लांट केल्या जाते, तर ते किती बातम्या प्लांट होत्या ते मला सगळं समजलं. बरोबर आहे, बातम्या तर प्लांट झाल्याच होत्या, पण एका महिलेने तुमच्यावर म्हणजे गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या महिलेने तुम्हाला सामावून घेतलं. म्हणजे ज्या महिलेने तुमच्यासोबत लग्न केलं ताईने, म्हणजे ते किती मोठ्या विचाराची म्हणावं लागेल ऑब्व्हियसली, है ना. कारण एवढं मोठं म्हणतो की जर त्या महिलेने माझ्यासोबत लग्न केलं नसतं तर कदाचित माझं लग्न आता पण झालं नसतं. पुन्हा डिस्टर्ब कॉमनची गोष्ट आहे, कारण की जोपर्यंत केस संपला नसतं तोपर्यंत कोणी मला ऍक्सेप्ट केला असता का? म्हणजे तुमची चालणारी गाडी, पटरीवर पडणारी गाडी त्या बाईनं पुन्हा पटरीवर ठेवली. मला आज जे मी परत उभा झालो, अमित वांद्रे आज परत डिजिटल मीडियामध्ये वापस नाव आहे, महिलेमुळे, माझ्या बायकोमुळे. एका महिलेनं तुमच्यावर एवढी मोठी आपत्ती आणून बदनामी करण्याचं शेड ठरलं. एका इकडे त्या महिलेचा आकाश असेल तुमच्या मनात. नाही, मला महिलेबद्दल आकाशच नाही आहे. नाही, बिलकुल माझ्या मनात कोणा महिलेविषयी आकाश नाही आहे. मी फक्त त्यांची बौद्धिक दृष्टी समजून घेतो. मला समजलं की त्या ज्या महिला माझ्यावर कंप्लेंट केली तिचे बौद्धिक पण एकदम खूप कमी आहे. अशा प्रकरणामध्ये म्हणजे मुलांना काय गोहण्यात येते असं. आता बघा तुम्ही, कोर्टाच्या निर्णयानंतर काय तुम्हाला स्पष्ट होत आहे, हेच होतं ना की मुलांवर अशा पद्धतीचे चुकीच्या घटना म्हणजे केस लावून मुलांची जिंदगी खराब करण्याचा प्रयत्न होतच आहे.
या केसमध्ये. आणि मी 10 दिवस जेव्हा बरेचसे मुलं सुद्धा मुलींना सुद्धा पासून त्यांची जिंदगानी सुद्धा बरबाद करतात. जे जेन्युइन आहे ते जेन्युइन आहे, मी त्यांचा काही विरोध करत नाही. आणि असं नाही की प्रत्येक मुलगा चांगला आहे की प्रत्येक मुलगी चांगली आहे. माझ्या केसमध्ये मी आपलं गोष्ट सांगते, मी बाकी जगात काय होतं मी त्याच्यावर काय बोलणार आहे. पण आणि मी तेही म्हणतो की जर तुम्हाला असं वाटतंय की मुलींची जिंदगी खराब होत आहे अशा केसमध्ये, तर मुली इतक्या समजदार आहेत ना की त्यांनी कोणता स्टेप कधी घेतला पाहिजे, त्यांना इतके समज नाही आहे का? सगळ्यांना समज आहे सर. बघा मी खूप जर ओपनली बोलील तर लोक मला चुकीच्या पद्धतीने बोलतील. माझं नेमकं असंच मत आहे की तुमच्या सोबत जे गोष्टी होत आहेत ते तुमच्या विरोधात जाऊन काही गोष्टी होत नाही. तुमची त्या गोष्टी सहमती आहे म्हणून त्या गोष्टी होत आहेत. महिलांनी विरोध करा, महिलांनी सांगा की ह्या गोष्टी नाही होत झाल्या पाहिजे. महिला समजदार आहेत ना, महिला समजदार म्हणून त्या गोष्टी घडतात. नाही समजदार आहे असं तर नाही की महिलांना जे आहे ते बैलून पुसून गोष्टी करतात. ज्या महिलेने कंप्लेंट केली ते माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, लहान नव्हती. अच्छा, तुमच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, तरी लोक काय म्हणतात की अमित वांद्रेनं बाईला पुसून केला. म्हणजे इतका मूर्खपणा. मुलगी होती का बाई होती? नाही, मुलगी ज्यावेळेस 4 वर्षांची होती त्या तर मुलगीच होती म्हणा. आता म्हणजे लग्न व्हायचं? हा, लग्नच व्हायचं. तिचं लग्न कॉमन. तुम्ही पत्रकारिता करत होते का मग तेव्हा? हा, तेव्हा पत्रकारिता सुरू होती माझी. आता एवढी पत्रकारिता सुरू असताना तुम्ही 4 वर्षाच्या मुलीसोबत, आपल्याच्या मोठ्या मुलीसोबत प्रेम करताय, तर याच्यामध्ये गोष्टी जर वयाचा काही संबंध नाही, प्रेमामध्ये वयाचं काही बंधन नसतं, काही संबंध नाही. वय काय आहे त्याचा काही संबंध त्याच्यात बसत नाही की काय होते. मी वय सांगण्याचं कारण हे आहे की 4 वर्ष मोठी हे आहे. सांगण्याचं हे तात्पर्य हे आहे की ज्या पद्धतीत सांगण्यात आलं की बहलवून फुसलून गोष्टी करण्यात आल्या, तर ते माझ्यापेक्षा मोठी होती वयाने. तर माझ्या वयानं मोठी असताना तुम्ही बहलवून फुसलवू शकते? मी माझा हा मुद्दा. तुम्ही बहलू शकत नाही तिला? हा, एका तुम्ही असं म्हणू शकता मला बहकवून टाकलाय असं म्हणू शकता की नाही तुम्ही? आता हे जे प्रमाण जे आहे आता या मुलींमध्ये जे काही प्रेम प्रकरण होतात, म्हणजे मुलांना फसवण्याचं प्रमाण जास्त आहे की मुलं मुलींना फसवण्याचं प्रमाण? तुम्ही आता जेलमध्ये सुद्धा राहून आलेले आहे, तिथे सुद्धा तुम्हाला काही अनुभव आले असेल? जेलचा अनुभव बघा, पत्रकारात तिच्या दृष्टिकोनातून किंवा बाकी जनरल लोक काय विचार करतात जेलमध्ये जाऊन आला किंवा काय, एक पत्रकार म्हणून मी जे बघितलं तिथे ते एकंदरीत वास्तव इतकं खतरनाक होतं की पत्रकार म्हणून त्या गोष्टी मला खूप विचित्र, म्हणजे मी त्या गोष्टीपासून थोडं शॉक झालो की अशाही पद्धतीच्या गोष्टी होत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की मॅक्झिमम या केसमध्ये तुरुंगात जर तुम्ही बघाल ना तर पॉक्सो बलात्कारचेही केस आहे. आणि काय आहे, जे जेन्युइन गोष्टी आहेत त्याचा विरोध करत नाही. तर मॅक्झिमम केसमध्ये प्रेमसंबंध होता, पोरांना नाही म्हणलं आणि पोरगा गेला जेलमध्ये. अशाही केस आहे पॉक्सोमध्ये की 17 वर्षाची मुलगी होती, 19 वर्षाचा मुलगा होता. भरपूर केसेस होतात है ना. हे दोघेही प्रेम संबंधात राहतात, दोघांचे प्रेम संबंधच राहते, दोघेही प्रेम संबंधात रिलेशनशिप मध्ये येतात आणि सडनली त्या गोष्टी कुठेतरी लीक होते आणि त्यानंतर मुलगी जी आहे ते फॅमिलीच्या प्रेशरमुळे सीधा नकार देते की नाही. आणि त्यामुळे 20-20 वर्षाचा जेल जे आहे 19 वर्षाच्या पोराला होत आहे. नाही, बरोबर आहे तुमच्यावर. म्हणजे खोटेच आरोप घेण्यात आले. जेव्हा कोर्टाने न्यायालयाने जर समजा आधीच निर्दोष मुक्तता केली असेल तर तुमच्यावर खोटे आरोप झाले आहे. मग अशा वेळेस तुम्ही दावा पण करू शकता? बिलकुल करू शकतो. म्हणजे मुलींवर दावा करू शकता? नाही, मुलींवर काय आता काय दावा करायचा? ज्यांची मानसिकता तेवढी नाही आहे समजण्याची, त्यांची काय दावा करायचा? ठीक आहे, त्या दावा करायला काय आता तेच. मग परत असं नाही की आमचे वकील म्हणत नाही काही असं तुम्हाला वाटत? करू शकतो आम्ही दावा. जर तुमची त्यावेळेस बदनामी झाली असेल, सगळ्या गोष्टी आम्ही वकिलांशी बोलून जर बदनामी झाली असेल आणि तुम्हाला कोर्टानं निर्दोष मुक्त केलं असेल तर म्हणजे अशी काही उदाहरणं व्हायला पाहिजे ना. मुलानं मुलीवर दावा ठोकला आणि मुलींकडून वसूल केला. बिलकुल. बघा त्यावेळेस समाजामध्ये तो एक मेसेज जाईल, या गोष्टी सगळ्या टेक्निकल मुलींना पण कळेल. बरोबर, खोटे आरोप घेणं चुकीचे आहे. 100% या गोष्टी झाल्या पाहिजे. मात्र ह्या गोष्टी टेक्निकल असतात. न्यायालयाची बाजू थोडी वेगळी असते. आपल्याला जसं वाटतं की आपण बोलून दिलं नाही ह्या सगळ्या गोष्टी, तसं होत नाही. वकिलांशी या सगळ्या गोष्टी चर्चा करावी लागते. या गोष्टीनंतर वकील काय म्हणतात त्या आमच्या ह्या गोष्टीची चर्चा झाली आहे. मी हा प्रस्ताव माझ्या वकील जे माझे स्वतःचे भाऊ आहे श्रीकांत वांद्रे त्यांच्या समोर ठेवला आहे. त्यांचं काय मत आहे ते सांगतील. ते टेक्निकल सगळ्या गोष्टी पाहून त्यानंतर वेळ आहे आमच्याकडे. असं आहे की आता रिझल्ट आला 4 तारखेला सडनली आम्ही कम्प्लीट हे करून घेऊ. त्याला वेळ घेऊ आणि जे वाटत असेल टेक्निकली गोष्टी त्या हिशोबाने आम्ही कोर्टात जाऊच. दोन तऱ्हेने तुमची बदनामी, मुलीने सुद्धा समजा FIR करून केली आणि त्याच्यानंतर FIR झाल्याच्या नंतर वृत्तपत्रात बातम्या आल्या
बातम्या आल्या तर आल्या, फोटोसह बातम्या आल्या. ते तर मला असं वाटतं की नागपूरच्या जे प्रिंट मीडिया आहे खास करून त्यांना अमित वांद्रेचा चेहरा खूप जास्त आवडला असेल. त्यामुळे त्यांनी अशा केसमध्ये ज्या लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करण्याचा केस होतो अशा केसमध्ये कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही आरोपीचा तुम्ही फोटो दाखवू शकत नाही. हा नियम तुम्हाला माहिती आहे. आणि पत्रकारिता मोठ्या पत्रकारितेचं मोठे मोठे चॅनल चालणारे पेपर चालणाऱ्या लोकांना अगर हे नियम माहित नसतील तर मला आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं. त्यात खास करून मी आवर्जून सांगतो, त्यांना वाटत असेल मी तर त्यांच्यावर तर दावा ठोकणार सुद्धा आहे या गोष्टीसाठी की एक पेपर लोकमत खूप मोठा पेपर आहे. त्यांनी काय लिहिलं की माझा ज्यावेळेस टीका होत होता त्यावेळेस त्या मुलीला घेऊन मी ज्यांनी कंप्लेंट केली त्यांच्यासोबत सेक्शुअल रिलेशनशिप बनवले. त्यावेळेस त्यांनी असं हे छापला, जेव्हा की मुलगी स्वतः FIR मध्ये सांगत आहे की माझा आणि या व्यक्तीच्या 1.5 वर्षापासून संबंधच नाही आहे आणि माझा टीका जेव्हा लग्नाच्या 3 महिन्या पहिले झाला तर लोकमतने ही बातमी छापली कशी त्याची त्याच्या आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही या गोष्टी टेक्निकली सगळ्या गोष्टी करून आम्ही याचा दावा ठोकणार आहोत की कशा पद्धतीची बदनामी, यात बदनामी काय का करण्यात आली. त्यांना माहित आहे की पेपरवर छापलेली गोष्ट जी आहे वापस लोकांना काय लोक जाऊन तिथं चाचणपणी करणार नाही, लोक तपास करणार नाही की खरंच झालं का, कोणी येऊन तुम्हाला विचारणार नाही की खरंच झालं का. पेपरमध्ये छापलं म्हणून बरोबर आहे. हे जे तिथं बसून डेस्कवर बसून पत्रकारिता करतात, आता ज्यांनी ही बातमी लावली असेल त्यावेळेस किती लोक कोण होते त्यांना समजलं पाहिजे. ते पत्रकार म्हणणार लायकचे लोक आहेत. लोकमतमध्ये जे लोकमत एवढा मोठा ब्रँड आहे, लोकमतचा नाही तुम्ही समजा एक गोष्ट, लोकमत इतका मोठा पेपर आहे, त्या लोकमतने छापली नाही आहे, त्या मूर्ख पत्रकारांनी छापलेली बातमी आहे. त्याच्याही पर्सनल माझ्या काही दुश्मनी असेल म्हणून त्यांनी छापली, अदरवाईज बातमी छापलीच नसते अशी. लोकमत मी बाकायदा 3 वेळा नाव घेतो, त्याचा मी पुरावा माझ्याकडे आहे. बिलकुल ठोकणार त्याच्यावर, का नाही ठोकणार की खोट्या पद्धतीने जाऊन तुम्ही कशा पद्धतीने बातम्या लावू शकता लोकांवर. ऑफिसमध्ये बसून कोणी फोन केला असं पण की असं, अरे FIR चेक करा. जे FIR तुम्ही बोललं की 1.5 वर्षापासून माझा संबंध नाही, FIR नुसारच छापल्या जाते. छापली नाही त्यांनी. प्रॉब्लेम हाच आहे ना की बातमी FIR नुसार छापली असती तर 1.5 वर्षापासून माझे संबंधच नाही त्याचा. ती मुलगीच सांगत आहे, आपला स्वतः कन्फेस करताय. मग लोकमत कोणत्या बेसवर बातमी छापत आहे. मग हे फक्त आणि फक्त बदनामी करण्याचं काम नव्हतं का. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, FIR झाली, त्यानुसार वृत्तपत्र बातम्या छापणारच आहे. म्हणजे कोणीही असो तो FIR नुसार छापल्या पाहिजे. कोणी असो ते मीडियामध्ये बातम्या येतात. आला की शेवटी काय असते, फोटो नाही छापाले पाहिजे. फोटो सोडा सर, फोटो छापला तरी चांगलाच केला. मी म्हणतो चला ठीक आहे, प्रसिद्धी मिळून गेली तुम्हाला. निगेटिव्ह पब्लिसिटी पब्लिसिटी ठीक आहे, पत्रकार दृष्टिकोन पाहिलं तर ह्या गोष्टी प्रसिद्धी झाली मग कशाला दावा ठोकता राहू द्या. चुकीची गोष्ट हे आहे की तुम्ही ज्या FIR मध्ये ज्या मुलीने लिहिलेलं आहे ते न लिहिता आपल्या मनाने एक स्टोरी बनवता आणि म्हणता की जेव्हा टीका झाला त्याच्या पहिले यांनी मुलीला घेऊन गेला होता कुठेतरी. म्हणजे तुम्ही फक्त कॅरेक्टर असॅसिनेट करण्याचा प्रयत्न करता ना अमित वांद्रे, दुसरं काय नाही. नक्की आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ, महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुमच्यासोबत जे घडलं इतर युवकांसोबत घडायला नको. कारण जे वास्तविकता आहे, जो गुन्हेगार असेल त्याला सजा मिळायला पाहिजे. आम्ही या मताशी आहोत, ते कोणीही असो. मग बरोबर, अगदी बरोबर, आम्ही पण त्या मताशी. पण निर्दोषांना म्हणजे सजा व्हायला नको याही मताशी आम्ही आहोत. तुमच्यासारखे प्रकरण जे आहे यानंतर घडू नये यासाठी तुम्ही काय सांगाल. मी काय सांगेल, आम्ही तर प्रयत्न करू शकतो. सरकारने या गोष्टीवर विचार केला पाहिजे. त्या मुलीसोबत प्रेम केलं, सुप्रीम कोर्टाचे खूपशे निर्णय या सगळ्या गोष्टीसाठी ऑलरेडी आहे. सुरुवात तुम्ही प्रेम केलं ना, तिथूनच सुरुवात झाली ना. काही दिवस तुम्ही प्रेम केलं, बरोबर, अगदी बरोबर. मग त्यानंतर ते 1.5 वर्षाच्या नंतर त्या मुलीने FIR केला. त्या मुलीने काय चुकीचा FIR केला, काय केला ते सुद्धा लोकांसमोर यायला पाहिजे. अशा वेळेस तुम्ही युवकांना सुद्धा काय सांगाल. युवकांना काय बघा, युवकांना काय सांगायचं तर तो पर्सनली त्यांचा पार्ट आहे. तुम्ही असं करायचं बाबा तुमच्यावर खोटे आक्षेप येऊ शकते. हा, येऊ शकतात ना. आता मी त्यांना प्रेम नको करा म्हणून असं म्हणू शकतो का मी कोणाला की तुम्ही प्रेम नको करा, तुमच्यावर असा FIR होऊ शकते. कारण की हे जे केसेस आहेत ना सर, की 100 मधून 2 केसेस होतात अशा पद्धतीचे, 100 मधून. पण 98 लोक चुकीचे नाही राहत ना, 98 लोक प्रेम करत चुकीचे नाही राहत ना. तर त्यांना काय सांगायचं. आता एवढंच सांगतो की 2% लोक त्या मुलींना किंवा त्या मुलांना समजून घेतल्यानंतरच गोष्टी केल्या पाहिजे. काही लोक मूर्ख असतात, मी कोणावर काही बोलत नाही. आता त्या मुलीचं जे काही व्हायचं ते होईल, ते माझा काही त्याचा पोलीस संबंध नाही. पण मी तिच्यावर काय बोलू सर. आता मी काय सांगू, जनतेला काय सांगू की अशा प्रत्येक केस तुम्ही प्रेम केलं असेल आपल्या जीवनात. पण मुली पण ऐकतील ना व्हिडिओ, किंवा ह्या मुलींनी या मुलावर FIR ठोकला. अरे ज्यांना माहित आहे त्यांनी त्या पोरीला पर्सनली फोन करून सांगितलं की तू मूर्खपणा केला म्हणून, अशा पद्धतीने चुकीचं आहे म्हणून सगळ्यांना सांगितलंय. ती मुलगी त्यावेळेस तिने सीधे स्टँड असं घेतलं की मी FIR करायला मुलगीच नाही आहे. लोकांना सांगितलं की मी FIR नाही केली.
विचार करा ना या पद्धतीचे. ते मुलगी म्हणते मी एफआयआर नाही केली. अरे यार चुकी झालं, आम्ही झालं. ते स्वतः एफआयआर करताय आणि सांगताय लोकांना की मी एफआयआर केली नाही. म्हणजे आता ते काय बोलणार या सगळ्या गोष्टीसाठी. आता ते मुलगी ज्यांनी ते जे करायचं तिने ते केलं. आता जे आम्हाला टेक्निकल वाटतं त्या गोष्टी करू, दुसरं काय करू. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक आवडून सांगतो, या गोष्टी बहुत इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तिने एफआयआर केला तेव्हा त्यावेळेस मीडियाचे जे माझे एक्स ओनर होते आणि तिथली एक महिला होती, त्यांचं नाव नाही घेणार मी, पण त्यांना ह्या गोष्टी वगैरे ते पाहतील तर त्यांना समजेल की हे यांनी किती खालच्या लेवलचं जाऊन काम केलंय. की अशा पद्धतीने अमित वांद्रेला फसवण्यासाठी ते जे आहे त्यांनी प्रयत्न केला. माझ्या बायकोला मेसेज टाकतात माझ्या फोटोची की हे लग्न नाही केलं पाहिजे म्हणून, याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय असं ते कंप्लेंट. म्हणजे माझ्या बायकोला मेसेज टाकतायत, फोटो टाकतायत. म्हणजे यांचा काय संबंध, माझ्या बायकोशी त्यांचा काय संबंध, त्या माझ्या एक्स मालकाने त्याच्या एम्प्लॉयचा काय संबंध, काही संबंध नाही. तरी पण हे लोक अशा पद्धतीने करतायत. चुकीची पद्धत आहे लोकांना फसवण्याची. न्यायालयाने जो निर्णय दिला त्या न्यायालयाच्या निर्णयावर मी पूर्णपणे संतुष्ट आहे. माझं नेमकं असं मत आहे की फक्त मुलगा जे आहे किंवा मुलं पैदा होणं या देशात चुकीचं नसलं पाहिजे, है ना. की काही गोष्टी अशा झाल्या जिथे तुम्ही फक्त आणि फक्त मुलांनाच दोष देता. त्याच्यात मुलगा चुकीचा आहे, कॅरेक्टर असेन्स कोणाचा झाला, अमित वांद्रेचा फेस आला, कोणाचा झाला, मुलाचाच झाला ना. आमच्या मागेही फॅमिली आहे, आमच्याही मागे आई बाबा आहे, आमच्याही मागे त्यांचं करण्याचं आहे, आमच्याही मागे स्वतःचं नाव आहे, आमच्याही मागे आमचं जीवन अख्खा पडलेलं आहे. तर काय झालं की होल एका केसमुळे काय किती कॅरेक्टर असेन्स झाला माझा, बलात्कारी आहे असं लोकांनी म्हटलं, अमित वांद्रे बलात्कारी आहे. अरे बलात्कारी कोणत्या केसवर, अशा पद्धतीचे कमेंट्स मला आले ना नंतर. गुन्हा दाखल झाला आहे तुमच्यावर. अरे गुन्हा दाखल होणं ते सिद्ध होणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर. तेव्हाची गोष्ट आता नाही म्हणू शकणार, तेव्हा पण नाही म्हणू शकत कोणी. टेक्निकली तुम्हाला जर न्यायालयाच्या सगळ्या गोष्टी माहित असेल, नियम तुम्हाला माहित असेल, जे तुमच्यावर एफआयआर होतो ते फक्त आरोप असतो. आरोप सिद्ध करण्यासाठी कोर्ट बसलाय. आणि या गोष्टीसाठी मी आवर्जून सांगेल की आमचे जे मीडियाचे लोक आहेत ज्यांनी मला हे केस झाल्यानंतर अख्ख्या नागपूरच्या ग्रुपमधून काढला, व्हॉट्सअपच्या जिथून मला माहिती मिळत होती, म्हणजे माहिती मिळत होती, सगळ्या ग्रुपमधून काढला. कारण काय की अमित वांद्रे एफआयआर झाली. मी म्हटलं की यार हे लोक साले जज बसले आहेत का, मोठे मोठे पत्रकार असतील, आता त्यांचे नाव घेणार नाही कारण की मग त्यांचा इगो हर्ट होऊन जाईल. मला फरक पडत नाही यांच्या इगो हर्ट करायसाठी, कारण की यांना पाहून मी काही पत्रकारिता करत नाही, यांना पाहून पत्रकार सोडणार सुद्धा नाही. तर यांनी काय म्हटलं की अमित वांद्रे एफआयआर झाला, याला पूर्ण ग्रुपवरून काढून टाका. यांनी ग्रुपवरून काढला. हे साल न्यायालय हे न्यायाधीश बनले त्यावेळेस. हे न्यायाधीश बनण्याचं का, आणि हे पत्रकार सांगतात लोकांना ज्ञान वाटतात, तर यांना इतकं अक्कल नाही आहे की जेव्हा कोणा एफआयआर होते तर तो त्यावेळेस आरोपी होतो, दोषी सिद्ध होत नाही. देअर इज अ डिफरन्स बिटवीन आरोपी आणि दोषी. जेव्हा आरोपी फक्त तुमच्यावर एक आरोप झाला आहे, आता आरोपाचं सिद्धीकरण जे कोर्टात होईल. जेव्हा कोर्टाने ठरवलं ना सर, जेव्हा कोर्टाने ह्या गोष्टी ठरवल्या तेव्हा मी म्हटलं ना, अख्ख्या नागपूरला बातमी पाठवली, अख्ख्या नागपूरच्या पेपरला बातमी पाठवली. म्हटलं सर लावा आता हे बातमी. एक काही पेपरला बातमी लावली का माझी, तुम्हाला दिसली काय का बातमी. विचार करा ना की आपल्या नागपूरचे पत्रकार किंवा आपल्या नागपूरचे जे मीडिया आहे ते फक्त आणि फक्त बदनामी करायसाठी बसली आहे, दुसरं काही नाही करायला बसली आहे. जेव्हा तुम्ही आरोपमुक्त झाला तेव्हा बातमी करणार लावली. अरे ठीक आहे, मी पाठवली अख्ख्या नागपूरच्या ग्रुपमध्ये की सर बातमी लावा, आवर्जून म्हटलं, नाही लावली. मला माहिती आहे लावणार नव्हते, पण माझं कर्तव्य होते की लावा. आता मी इतकं ढकरावून जे बोलतो ना, कारण की यासाठी बोलतो कारण की मी आपलं काम केलं होतं, त्यांनी आपलं काम नाही केलंय. मीडियामध्ये पर्सनल रायव्हली सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या फील्डमध्ये असतात, पण इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुम्ही जर फक्त आणि फक्त लोकांना खालती पाडण्याचा प्रयत्न कराल तर मीडियाचं काम नाही आहे. मीडियाने समाजाला एक आदर्श दिला पाहिजे की ठीक आहे आरोप आणि दोष या दोघा गोष्टीचा डिफरन्स ठेवला पाहिजे. पण हे मीडियात बसले न्यायालय त्यावेळेस जे मीडियाने बातम्या प्रकाशित केलं ते सुद्धा इतर मुलांपर्यंत प्रबोधनच केलं का बा तुम्ही अशा जर घटना करत असाल तर मग तुमच्यावरही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होऊ शकते. हा एक संदेशच गेला ना, संदेश झाला. आणि माझे जे बदनामी झाले ते काय चुकीच्या पद्धतीने, त्याची काय म्हणजे लोकांना संदेश देण्यासाठी मी आपली बदनामी करून गुन्हा दाखल झाला होता ना, म्हणून गुन्हा दाखल होणं आणि ऍक्च्युअल परिस्थिती स्थापना दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या. गुन्हा दाखल होणं एफआयआर नुसार बातम्या छापायला पाहिजे. अरे छापल्या का पण नागपूरच्या मीडियाने, मी तोच तो प्रश्न करतो. माझ्यावर शादीच्या लग्नाचा आम्ही जाऊन बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल झाला हे बातमी लावली मान्य केलं असतं. छापत काय आहे की त्या मुलीसोबत जेव्हा टीका झाला त्यावेळेस त्यांनी त्या मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये होते, हे खोटे बातमी छापतात. हे यांचा संदेश काय संदेश द्यायचा आहे समाजाला, संदेश दे. हे समाजाला संदेश देणार लोक आहेत हे लोक, हे मीडियाचे लोक, खास करून प्रिंट मीडियाचे लोक तथाकथित पत्रकार म्हणतात मला की तथाकथित पत्रकार अमित वांद्रे काय सर्टिफिकेट अर्ध्याहून जास्त त्यांनी मोठ्या मोठ्या पेपरमध्ये चालणार डिग्री घेऊन बसलेले लोक आहेत, काही नाही.
हे फक्त पेपरचा एक मोठा नाव आहे म्हणून हे पत्रकार लिहितात, बाकी यांच्याकडे डिग्री तरी आहे का विचारा. आम्ही तुम्हाला आपण आपली मास मीडियावर जास्त रोज दिसते मीडियावर रोज आहेत ना चुकीच्या पद्धतीने. मीडियामधूनच येतात. अरे पण मी अशा पद्धतीने कोणाचं कॅरेक्टर असेसिन नाही करत ना सर. माझे एक बातमी दाखवून दे की मी त्यांची कॅरेक्टर असेसिन अशा पद्धतीने केली. एखाद बातमी दाखवा माझी इतक्या वर्षाच्या कालखंडात. यांनी आणि बातम्या आपण एफ आय आर जेव्हा छापतो ना तर तेव्हा एफ आय आर नुसारच छापली पाहिजे. बिलकुल चुकीच्या पद्धतीने छापणं हे चुकीची पद्धत आहे. आणि त्यांनी जे केलं ते आता मग विषय असा आहे ना की जेव्हा तुम्ही छापताना एफ आय आर झाली तेव्हा एफ आय आर लास्ट आहे का सगळ्या गोष्टी. न्यायालय लास्ट आहे ना. न्यायालयाने दिलेला निर्णय इम्पॉर्टंट आहे ना. तो लास्ट तो सर्वोपरी आहे ना. मग जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला त्या छापली का नाही बातमी. मग आता हाही आदर्श केला पाहिजे समाजासमोर की चुकीच्या पद्धतीने पोरांना फसवतात. हा का नाही गेला. हा का नाही तुम्ही म्हणता की हाही संदेश गेला पाहिजे. मग आता का नाही दिली. आता आणि बातमी दिली की अशा पद्धतीने जर तुम्ही खोट्या पद्धतीने एफ आय आर लावा, खोट्या पद्धतीने जर एफ आय आर कराल बातमी तुम्ही असं करा तर तुमचा आउटपुट का भेटणार नाही. तुमची बदनामी फक्त मुलीची झाली आहे त्याच्यात. माझी झालीच झाली. मी तर शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आंबेडकरांना मानणारा पत्रकार आहे. सगळ्यांना माहिती आहे. फेसबुकवर बाकायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो ठेवतो आणि याची चीड असतील कदाचित त्या लोकांना म्हणून हे लोकांना माझ्या पद्धतीने पूर्ण पद्धतीने निगेटिव्ह बातम्या छापतात. विषय आहे ना. चला ठीक आहे पण कोर्टाने तुम्हाला न्याय दिला. ऑब्विसली आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की कोर्ट आम्हाला न्याय दिला. वकील कोण होते तुमचे. माझ्या स्वतःचे भाऊ होते श्रीकांत वांद्रे. अच्छा श्रीकांत वांद्रे. आम्ही हा केस कुठे ऍडव्होकेट श्रीकांत वांद्रेनेच केस लढली. ऍडव्होकेट श्रीकांत वांद्रेंनी हा पूर्ण केस लढला आणि ऍडव्होकेट श्रीकांत वांद्रेंनी पहिलेपासून म्हटलं की हा केस मेरिटवर लढणार आहोत कारण की महिलेचा हेतू पूर्णपणे बदनामी करण्याचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. टेक्निकल गुन्हा आहे आणि या टेक्निकल गुन्ह्यामध्ये आपण आपल्याला काही न करता निर्णय भेटून निर्णय पण लवकरच दिला तुम्हाला जवळपास 2-3 वर्ष. आम्ही मेरिटवर लढलो म्हणूनच तर जेव्हा कोर्टात केस गेला आणि आता निर्णय त्याचा कालखंड फक्त 1 वर्षाचा आहे. त्याच्या आधी 1 वर्ष जे आहे ते कोर्टात बोर्डावर लागलेले नव्हते केस. फक्त तारीख भेट होते. 1 वर्ष आम्ही तारीख चालला. जेव्हा कोर्टाने घेतला बोर्डावर घेतला त्याच्या 1 वर्षानंतर जे आहे त्याचा निर्णय लागला. त्याचंही कारण असं आहे की आयो जी होती अंबाझरी पोलीस स्टेशनचे आयो ते 1 वर्ष जवळपास जे आहे ते कोर्टात आले नाही. अच्छा त्याच्यामुळे आणखी लेट झाला. तर मागच्या वर्षी हा केस जे आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हणजे 2023च्या नोव्हेंबर महिन्यातच केस संपला असता. तर नक्कीच मित्रांनो हे होते नागपूर समाचारचे म्हणजे युट्यूबर अमित वांद्रे यांच्यासोबत जे काही घडलेली घटना आहे त्यांनी ते नमूद केलीच. तर नक्कीच यामध्ये मुलांचा किंवा मुलींचा सुद्धा दोष नसतोच. ते प्रेम प्रकरणातून घडलेल्या गोष्टी असतो. पण नक्कीच जर मुलगा जर निर्दोष जर असेल ना तर मुलींनी सुद्धा म्हणजे विचार करायला पाहिजे. प्रेम प्रकरणामध्ये दोन्ही जेव्हा मत एका ठिकाणी येतो तेव्हाच ह्या गोष्टी घडलेल्या जाते. इतर म्हणजे गोष्टी होत नाही. पण मात्र 1.5 वर्षापर्यंत काही त्या मुलीसोबत संबंध नसतानाही 1.5 वर्षाच्या नंतर त्या मुलींनी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये अमित वांद्रेंच्या विरोधात एक तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर तो गुन्हा झाला. म्हणजे 376चा गुन्हा दाखल झाला होता. लग्नाचा आम्ही 376 अमित दाखवाणी आणि 376 लग्नाचे म्हणजे मोठेच गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यामुळे खूप म्हणजे मानसिक स्थितीमध्ये अमित वांद्रे त्यावेळेस होते आणि 10 दिवसाची त्यांना सजा सुद्धा झाली होती. एवढं असताना सुद्धा त्यांचं जे लग्न जुळलं होतं हे खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. लग्न जुळलेलं होतं त्या आधीच ते जेलात होते आणि जेलमधून सुटून आल्याच्या नंतर ज्या मुलीसोबत लग्न जुळलं होतं त्याच मुलीसोबत पुन्हा लग्न झालं. म्हणजे त्या मुलीने स्वीकार करणे म्हणजे एका मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतरही त्या मुलीने स्वीकार करणे ही खूप मोठे एक उदाहरण आहे आणि त्या मुलीची स्तुती करण्यालायकच आहे. समजदार महिला पण आहे या समाजात आहे. समजदार सुद्धा आहे. समजदार महिला सुद्धा आहे हेही आवडून. बिलकुल नाही आहे. तेच मी सांगणार होतो की म्हणजे एका महिलेने गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर दुसऱ्या महिलेने अमित वांद्रेला स्वीकार केला. म्हणजे बघा महिलांमध्ये किती समजदारी सुद्धा आहे. पण नक्कीच अशी समजदारी घेतली तर एक आदर्श तुमचा निर्माण होईल. पण हेतुपुरस्सर कोणाच्या ऐकण्यावरून कुठल्याही मुलीने असो
किंवा मुलांनी असो अशा प्रकारे पाऊल उचलायला नको. कसं आहे, तुमच्या या पाऊल उचलण्यामुळे प्रशासन सुद्धा याच्यामध्ये कामात लागते. पोलिसांना FIR करावा लागला, पोलिसांनी तपास केला, त्यानंतर मग ते प्रकरण कोर्टामध्ये गेलं, कोर्टामध्ये तिथे पूर्ण सिस्टम कामात लागलं, वकील कामात लागले. एका म्हणजे तुमच्या मुळे जे आहे पुरं प्रशासन जे आहे कामाला लागते. या सुद्धा विचार करा. आणि प्रेम करत असताना बिलकुल म्हणजे दोन्ही गोष्टीचा विचार करूनच प्रेम करा. नाही, मुलांनी सुद्धा प्रेम विचार करूनच केला पाहिजे. असं कसं नाही, प्रेमात तुम्ही काय विचार करायलाच पाहिजे. मग ते साथ देईल का नाही देईल, धोका देईल का काय देईल, या विचार करायला पाहिजे. मग जर तुम्ही असा विचार करायला तर मग तो तोलमोल वयाचा सुद्धा थोडा विचार ठेवा. हे 4 वर्षांना मोठी होती. महिला 4 वर्षांना जर मोठी असली तर 4 वर्षांनी तिची बुद्धी जी आहे मुलापेक्षा जास्त राहते. सांगा त्या महिलेला. हा सुद्धा मुलांनी विचार करायला पाहिजे, तुम्ही विचार करायला पाहिजे होता. चुकी झाली माझी, चुकी सजा भेटली मला. असं जेलमध्ये बघा, हे चुकीची सजा मिळाली. काय चुकी काय होती? 4 वर्ष मोठ्या मुली प्रेम न करा. वयाची असायला पाहिजे किंवा लहान असायला पाहिजे. कारण आई वडील आपल्या मुलीला बघायला गेलो तर ते मुलापेक्षा लहानच बघते ना. मग आपण कशाला 4 वर्षापेक्षा मोठी बघायची? त्याची सजा भेटली मला. त्याची सजा भेटली. सांगा तुम्ही मग ही चूक करू नका. मुलांसाठी हा एक मेसेज आहे. नाही, असं काही नाही. आपल्याकडे आदर्श आहेत लोक. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, मोठे मोठे नाव आहे, आदर्श आहेत या समाजात. त्याला तुम्ही असं चुकी म्हणू शकत नाही. सचिन तेंडुलकरची बायको 5 वर्षापेक्षा मोठी आहे. हायफाय सोसायटीमध्ये असं नाही आहे की हायफाय सोसायटी. आपल्या गरीब मिडल क्लासमध्ये एक उदाहरण आम्ही पंधरात येतात. असे 1000 उदाहरण तुम्हाला चांगले जे आहे ते भेटून जातील जिथे लोक निघून. खरोखर नाही, दोन्ही व्यक्तीचे विचाराशी विचार जुळले पाहिजे, विचार जुळले पाहिजे. चालते. वयाचा जर फरक असला तर ते विचार थोडं जुळणं कठीण होते. ठीक आहे. कोणाबद्दल आता कसं आहे, त्या मुलीबद्दल आपण हसून चुकीचं, पण नक्कीच पण ज्या मुलीने तुमच्या सोबत हे सगळं हे केलं तिला माफ काय करा. टेक्निकल तुम्हाला सांगितलं ना, आम्ही टेक्निकल गोष्टीकडे विचार करतो म्हणून. आणि विचार करू तिच्या दावा ठोकणार? बिलकुल का नाही ठोकू. आम्ही टेक्निकल गोष्टी विचार करतच आहोत. सगळ्या गोष्टी का नाही करणार. आमचे 10 दिवस जे गेले आम्ही तुरुंगात काढले ते काही आमचे दिवस वापस येणार नाहीये. आमची जे बदनामी झाली त्याचे काही परत आणून देणार नाही आहेत. तर नाही, हे आम्ही देतात. आम्ही फायनान्शियल दावा ठोकू का नाही ठोकू. चला ठीक आहे. नक्कीच. तर हे होते पत्रकार अमित वांद्रे. आणि बघा, चूक झाली तर नक्कीच ते मग दावा सुद्धा ठोकू शकतात, कायदेशीर दावा ते ठोकू शकतात. तर नक्कीच अशा घटना टाळल्या पाहिजे. म्हणूनच मुलं असो किंवा मुलं असो, कुठल्याही गोष्टी विचारानं तुम्ही ह्या करा. म्हणजेच अमित वांद्रे विचार करून प्रेम करा रे बाबा. विचार करून प्रेम करा रे बाबा. बरोबर. म्हणजे पुढे जाऊन त्रास होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही, फॅमिली डिस्टर्ब होणार नाही, या सगळ्या गोष्टी काही. मी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला खूप काही सांगू शकतो. सांगितलं असेल तर लोकांपर्यंत आपला मेसेज सुद्धा गेला. तर नक्कीच. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ जो आहे आमचा बनवण्याचा उद्देश हे होता की अमित वांद्रे सोबत जे घटना झाली होती त्यावेळेस त्यांची खूप मोठी सारी बदनामी झाली, मीडियामध्ये सुद्धा बदनामी झाली. पण आता त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता दिलेली आहे. बरेचसे आहे की जेव्हा FIR होता तेव्हा भरपूर बातम्या छापतात, पण कोणाला निर्दोषता मिळाली तेव्हा मतलब बातम्या छापल्या जात नाही. म्हणूनच WH न्यूजने हाच प्रयत्न केला आहे की पॉडकास्ट करूया या विषयावर आणि अमित वांद्रे सोबत बोलूया. तर नक्कीच अमित वांद्रे, तुमचं अभिनंदन. आणि कोर्टानं तुम्हाला सदोष मुक्तता दिल्याबद्दल निर्दोषच आहे ते निर्दोष मुक्त केलं त्यामुळे. आणि कोर्टावर खरोखर विश्वास आहेच, आजही आहे. कोर्ट आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर नक्कीच पुन्हा आम्ही अशीच एक स्टोरी तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.